नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. जय सप्तशृंगी माताच्या जयघोषात आज धुळे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. शिरपूरहून निघालेल्या प्रसिद्ध गायक व खानदेश भूषण आबा चौधरी यांच्या संस्थेतर्फे आयोजित सप्तशृंगी माता पदयात्रेचा मानाचा रथ शहरात दाखल होताच नगरसेवक ललित गंगाधर माळी यांच्या निवासस्थानी त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी गंगाधर लोटनमाळी, सुशील महाजन, रणजितराजे भोसले, निशा महाजन, धीरज जगताप, स्वामी कुटे, कविता सोनवणे यांच्यासह मान्यवर व हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. गेल्या 24 वर्षांची परंपरा जपत हा रथ शेकडो भाविकांसह पायी गडाकडे प्रस्थान करतो. मातेच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. भक्ती, उत्साह आणि जयघोषात हा सोहळा अविस्मरणीय ठरला. आपला खानदेशाचा चैत्रोत्सव, वणीगडाचा चैत्रोत्सव आपण जेव्हा रामनवमीला दरवर्षी आई भगवतीच्या वणीगडावर जात असतो आणि शिरपूरचा मानाचा रथ आजी बाबांनी सुरू केलेली प्रथा व सप्तशृंगी मातेचा मानाचा रथ दरवर्षी धुळ्यात जल्लोषात स्वागत होतं आणि धुळेकर भक्तगण, आई भगवतीचे भाविक भक्त दरवर्षी दशमीला या मानाच्या रथाचं भव्य दिव्य असं स्वागत करीत असतात. आणि यावर्षी आपल्या ललित दादांकडे, गंगाधर नानांकडे, या माळी परिवारांच्या सोबत त्यांचे मित्र कंपनी, सवंगडी सगळे आलेले आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून रथाचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. आणि संध्याकाळी महाआरती झाल्यावर आपण परत गडाकडे मानाच्या रथासोबत सगळेजण जुना आग्रा रोडच्या मार्गाने थेट गडाकडे जाणार आहोत आणि आपल्या वणीगडाची चैत्रोत्सवाची चाहूल पूर्ण करणार आहोत. तरी सगळ्या भाविकांनी या चैत्रोत्सवाचा आपण दरवर्षी आनंद घेतो तसा आनंद घ्यावा. आई भगवतीकडे आपल्या अडीअडचणी मानमानताचं साकडं घालावं हे सगळ्यांना मी निवेदन नम्र विनंती करतो. जय माता. चैत्र उत्सवात सर्व आपल्या खानदेशचे सर्वच्या सर्व जे काही भाविक भक्त असतात ते सप्तशृंगी गडाकडे जात असतात. सगळी माहेरचे लोक त्या ठिकाणी जातात. म्हणून देवीचाही हा उत्सव पूर्ण खानदेशात नाही, पूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी जल्लोषात साजरा होत असतो. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला मानाचा जो रथ आहे शिरपूरचा आबाभाऊ चौधरी आणि त्यांचे बंधू दरवर्षी, म्हणजे त्यांची ही 50 वर्षाची परंपरा आहे. आता तर त्यांची 4थी पिढीसुद्धा या रथाबरोबर येते आणि खूप महत्त्वाचा मानाचा समजला जाणारा हा रथ यावर्षी याचं स्वागत आम्हाला या ठिकाणी करायला आम्हाला जो काही मान मिळाला त्याबद्दल आम्ही आबाभाऊंचे आणि पूर्ण त्यांच्या समितीचे आभार मानतो. आज या ठिकाणी आमचे वडील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गंगाधर लोटनमाळी, नगरसेवक आमचे रणजितराजे, भाजपचे महामंत्री डॉक्टर सुशीलजी महाजन, नगरसेवक सुभाष नाना जगताप, नगरसेवक सौ योगिताताई कुटे, नगरसेवक सौ कविताताई कोळी, नगरसेवक आमच्या ताई निशाताई महाजन, धीरज भाऊ जगताप, स्वामीदादा कुटे आणि ही सर्व व्यवस्था आमचे लहान बंधू हरीश भाऊ माळी यांनी सर्व व्यवस्था केलेली आहे. मी सर्वांचे मित्रपरिवाराचे त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी अशीच व्यवस्था दरवर्षाप्रमाणे अजून वाढती राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.